कोणत्याही पक्षाचे सरकार असो, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारच्या धोरणाविरोधात लढा सुरूच राहणार असल्याचा इशारा अखिल भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष तथा शेतकऱ्यांचे राष्ट्रीय नेते राकेश टिकैत यांनी अकोल्यात शेतकरी लूट वापसी संवाद सभेत दिला। टिकैत हे विदर्भ दौऱ्यावर आले आहेत। त्यांची पहिली सभा अकोल्यात पार पडली। किसान ब्रिगेडच्या वतीनं शहरातील अकोला जिल्हा मराठा मंडळाच्या स्वर्गीय नामदेवराव पोहरे सभागृहात आयोजित शेतकरी लूट वापसी संवाद सभेला जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी हजेरी लावली। देशातील शेतकऱ्यांचं नुकसान व्हावं, शेतमालाला योग्य भाव मिळू नये, शेतकऱ्यांनी कर्ज द्यावे, शेतजमीन विकावी आणि शेतकऱ्यांची जमीन व्यापाऱ्यांनी खरेदी करावी असे देशातील सरकारचं धोरण असल्याचा आरोप टिकैत यांनी केला। सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात आंदोलन सुरू राहणार असल्याचं सांगत सरकारच्या मतांच्या राजकारणाला बळी पडू नये असं आवाहनही त्यांनी केलं। कापूस, सोयाबीन आदी शेतमालाला मिळणारा कमी भाव आणि विदर्भातील शेतकरी आत्महत्यांच्या मुद्द्यावर टिकैत यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली। राज्यातील शेतकऱ्यांना तातडीनं कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी एकजूट होऊन लढा देण्याची गरज असल्याचं सांगत धर्म, जात, पक्ष बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरण्याचं आवाहनही माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी केलं। उपस्थित मान्यवरांच्या भाषणामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, सोयाबीन, कापूस आदी शेतमालाला हमीभाव आदी प्रश्नांवर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी एकत्र येऊन लढा देण्याचा सूर म्हटला। अखिल भारतीय किसान सभेचे अशोक ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला अखिल भारतीय किसान युनियनचे रमिंदर सिंग, गुरमीत सिंग, सुखविंदर सिंग, किसान ब्रिगेडचे संस्थापक प्रकाश पोहरे, ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ, अर्थतज्ञ विश्वास उडगी, माजी राज्यमंत्री बच्चू कडू, कर्नाटकचे विजय कृष्णन, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर, संयुक्त किसान मोर्चाचे अजित नवले, शेतकरी कामगार पक्षाचे प्रदीप देशमुख, शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे, पुरुषोत्तम गावंडे आदी उपस्थित होते।